साताऱ्यातील कराडमधील नीलम शिंदे याचा अमेरिकेमध्ये एक अपघात झाला आणि या अपघातामध्ये ती मृत्यूशी झुंज देत होती. तब्बल 1 वर्ष 27 दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर तिचा प्रवास काल थांबला. तिला काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अमेरिकेमध्ये. आपल्याबरोबर तिचे कुटुंबीय आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मोठा दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळला. मोठं तिनं युद्ध केलं की तिचा संघर्ष बघता अनेक तुम्ही त्रास सहन केले होते. तिच्या विजासाठी असेल, तिच्यापाशी जाण्यासाठी असतील, पण शेवट आज तिचा झालाय. काय सांगाल? काय बोलणार तरी काय ह्याबद्दल. हे ज्या वेळेला आम्ही मुंबईत गेलो विजा काढायला त्यावेळेला आम्हाला काय तिथं ठरा दिला नाही. पण ह्या मीडियावाल्यांनी जेव्हा वेळेला उचलून धरलं त्यावेळेला ह्या लोकांना जाग आली आणि आमचा विजा पास केला. त्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला मुलीची अवस्था बघितली. मी स्वतः डॉक्टर पाय पकडले त्या ठिकाणी. स्वतः डॉक्टरांचं पाय पकडून मी त्यांना सांगितलं माझ्या मुलीला बरं करा, एवढंच मला, बाकी काही नको. तिच्या नशिबात काय लिहिलेलं असेल घडलं ते. काय बोल. मृत्यूशी तिने 1 वर्ष 27 दिवस झुंज दिली. तुम्ही इथून तिचा आधार बनला होता. बघायला गेलं तर आता तिचा अंत्यविधी काल झालाय. मोठं त्रास होतोय, पण तुम्ही तो अंत्यविधी बघितला का? कसा झाला अंत्यविधी? हो, अंत्यविधी आपल्या हिंदू समाजाप्रमाणे एकदम व्यवस्थित माझ्या बहिणीने केला. माझी बहीण आणि आयुष्यात त्या बहिणीला विसरणं सगळं मला कठीण होणार आहे. माझं आयुष्य गेलं तरी ती मला ही फेडता येणार नाही कसलंही हे येत. एवढं तिनं सहकार्य केलंय की आज कुणीही करू शकणार नाही. एवढं सहकार्य माझ्या बहिणीनं स्वतः केलेलं आहे. जसा ऍक्सिडेंट झाल्यापासून तिने एवढे कष्ट खाल्ले काही बोलू नका. लई तिने कष्ट खाल्लं आमच्या बहिणीने. त्या कशा पद्धतीने अंत्यविधी करण्यात आला, काय नेमकं कळतं आणि तुम्ही कधी कसा बघितलं? हा, तो आम्ही व्हिडिओ कॉलच्या दृष्टिकोनातून बघितला. बहिणीनेच आमच्या सगळं काय असेल ते केलं. आपल्यासोबत त्यांचे मुलीचे मामा आहेत. मामा, काय सांगाल? मोठा दुःखाचा डोंगर आता शिंदे कुटुंबावर आलाय. जर बघायला गेलं तर या ठिकाणी तिनं 1 वर्ष आणि 27 दिवस मृत्यूशी झुंज देत होती आणि त्या झुंजमध्ये तिचा शेवट काल झालाय. काय परिस्थिती आहे? लहानपणापासून ती अतिशय ऍक्टिव्ह मुलगी आहे की तिनं लहानपणापासून पहिली ते तिच्या कॉलेजाच्या जीवनापर्यंत पहिला नंबर कधी सोडला नाही. अतिशय आदर्श अशी मुलगी होती. तिनं या ठिकाणी अमेरिकेत गेल्यानंतर शिक्षण करत करत नासामध्ये सुद्धा या ठिकाणी तिचं अप्रेंटिसशिप झाली. परंतु तिला दोन्ही शक्य नसल्यामुळं पुन्हा ती MS करायचं तिचं लास्ट इयरचं चाललं होतं आणि त्यातच तिचं या ठिकाणी सॅक्रामेंटो सिटीमध्ये अपघात झाला आणि अपघाताची बातमी आम्हाला 2 दिवसानं कळाली आणि त्या 2 दिवसानंतरची आमची खरी धडपड तिथं जाण्याची चालू झाली. परंतु हे जात असताना विजा हा विषय आमच्यासाठी नवीन होता. हे आपल्याला माहीत नव्हतं काय पद्धतीनं जायचं. मग आम्ही आमच्या पद्धतीनं काय या ठिकाणी जे टुरिस्टवाले असतील किंवा इतर काही एजंट लोक असतील यांच्या माध्यमातून प्रयत्न केले, पण त्याला यश मिळालं नाही. परंतु आमचे जे काही सहकारी मित्र आहेत, हे जे मीडियाला वगैरे काम करतात, त्यांच्या कानावरती हा विषय गेला. त्यांनी या ठिकाणी थोड्याफार बातम्या उचलून धरल्या. त्यामध्ये तुमचे सर्व चॅनलवाले त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि एक चांगल्या पद्धतीचं सरकारला जाग आणण्याचं काम केलं आणि एक 10 ते 12 दिवसामध्ये आमची विजाची प्रोसेस झाली आणि ती विजाची प्रोसेस झाल्यानंतर आमचे दाजी आणि माझा मुलगा दोघंजणी त्या ठिकाणी गेले. तिथं गेल्यानंतर पेशंटची परिस्थिती पाहिल्यानंतर अक्षरशः अतिशय सुन्न झाली की तिचा कुठलाही अवयव व्यवस्थित नव्हता. अशा पद्धतीच तिला तिथल्या डॉक्टरांनी भरपूर असा प्रयत्न केला. मग त्यांनी जे काही पायाची इंजुरी असेल, हाताची इंजुरी असेल, यामध्ये सर्जरी करून तिला पूर्ववत करायचा प्रयत्न केला. पण ब्रेन काय या ठिकाणी पूर्ववत झाला नाही. त्यासाठी आम्हाला आशा होती की थोडंफार हे वडील गेल्यानंतर हे होतील. व थोडाफार तिनं रिस्पॉन्स दिला. सुरुवातीला आम्हाला वाटलं काहीतरी आता मार्ग निघेल. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी 26 मार्चला आम्हाला या ठिकाणी फोन आला की तिचा ज्या ते आपण फिडिंग पायपा दिल्यात त्यातून आणि फुफ्फुसामध्ये तिच्या इन्फेक्शन होतंय
आणि हे सगळं फॉलोअप घेण्यासाठी ज्यावेळेस दाजी इकडे आले त्यावेळेस त्यांची बहीण तिथं पुण्यामध्ये अमेरिकेमध्ये राहते, तिला सगळ्या कायदेशीर प्रोसेसचा अधिकार देऊन ते आले होते. त्यामुळे ते आठवड्यातून एक दिवस शनिवार रविवारी आमच्याकडे आम्हाला व्हिडिओ कॉलवरती ती दाखवायची, ती कंडिशन तिची काय आहे काय नाही. त्यामुळे आम्हाला ते जरा सगळं मिळत होतं. परंतु या 26 तारखेला तिने असं सांगितलं की तिच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होतंय, त्यामुळे आपल्याला काही जास्त काय करता येत नाही. नाईलाज असतो, आपल्याला त्या फिडिंग पाईपा काढाव्या लागतायत. मग त्या फिडिंग पाईपा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते निर्णय घेत असताना त्यांनी तिच्या वडिलाला, आत्याने यांनी सर्वांनी विचार केला, आमच्या सर्व कुटुंबाने विचार केला की त्यांचं म्हणणं आलं की तिचे अवयव सगळे चांगले आहेत, तर तुम्हाला काय दान करायचं असतील तर तुम्ही करू शकताय. तर मग आम्ही सगळ्या कुटुंबाने निर्णय घेतला की तिला त्या ठिकाणी तिचे डोळे डॉक्टर म्हणले की त्याचं नेत्रदान करूया. मग ते नेत्रदान करायसाठी आम्ही परमिशन दिली. पुन्हा काही पेशंटला स्किनची गरज होती, त्या स्किन काय भागातली स्किनची तिला या ठिकाणी ती सुद्धा आम्ही त्याला ती प्रोसेस केली. म्हणजे 28 तारखेपासून ते कालच्या 7 तारखेपर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस झाल्या. आणि हिंदू धर्माप्रमाणे या ठिकाणी विधी व्हावा ही आमची इच्छा होती. त्यामुळं तिथं जे काही हिंदूंचं जे आपले हे आहे भूमी आहेत, तर त्या भूमीमध्ये त्यांनी या ठिकाणी तिला नेलं. सुरुवातीला मंत्र विधिपठण सगळं केलं, आपल्या रिवाजाप्रमाणे सगळ्या विधी केल्या. आणि एवढं त्यामध्ये की एवढ्या दिवस ती बॉडी ठेवून सुद्धा तिच्या थोडाफारही फरक दिसत नव्हता. काल आम्ही पाहिलं की तिचे केस असतील किंवा काही इतर सगळा शरीराचा भाग अतिशय असं झोपवल्यासारखी दिसत होती. ती पाहिल्यानंतर अतिशय मन भरून आलं. परंतु ह्या गोष्टी विधिलिखित आहेत हे समजून आम्ही या ठिकाणी ते सगळं मान्य केलं. आणि रात्री आपल्या इंडियन टायमिंग प्रमाणे रात्री 1च्या दरम्यान तिचा अंत्यविधी केला. त्यांनी या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या पद्धतीनं या ठिकाणी तिचं शव हे केलं. आणि हे करत असताना बऱ्यापैकी सर्वच ते मित्रमंडळी असतील, आपले इंडियन लोक असतील, ते लोक सुद्धा त्या विधीला उपस्थित होते. आमची एक इच्छा होती की आमच्या कुटुंबातलं कोणीतरी तिथं असावं, परंतु हे जे काही आखाती देशामध्ये युद्ध चाललंय त्या पार्श्वभूमीवर आम्ही विचार केला की इथून जाणारा माणूस सुद्धा आपला संकटात जाणार आहे, कारण तिथं संकट आहेच. आणि एक आपले नातेवाईक तिथं आहेत, ते विधीसाठी हजर राहत आहेत. त्यामुळेच आम्ही समाधान मानलं आणि तिचा विधी या ठिकाणी करण्यासाठी आम्ही परमिशन दिली. एकंदरीत जर बघितलं, अनेक तिची स्वप्न होती, पण जाता जाता देखील तिनं अनेकांना दृष्टी आणि त्वचा देण्याचं काम केलंय. एक मोठं तिचं काम तिनं जाता जाता पण करून दिलं. काय त्याच्यातच आम्ही मानतो की तिचे डोळे या ठिकाणी दुसऱ्याला उपयोगी आले आणि ते नीलम म्हणूनच या ठिकाणी पाहिल. उद्या भविष्यामध्ये त्या जे काय पेशंटला असेल त्याला या ठिकाणी आयुष्य चांगलं मिळेल, त्याला जग बघता येईल आणि ते जग आमच्या नीलम माध्यमातून बघतोय ह्याचा आम्हाला एक सार्थ अभिमान राहील. आणि हे आयुष्यभर आमच्या देहात राहणारी घटना या ठिकाणी घडलेली. एकंदरीत जर बघायला गेलं तर नीलमनं 1 वर्ष 27 दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि जाता जाता देखील तिनं आपले डोळे असेल, त्वचा असेल, ही तिनं दान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र तरीही नीलमच्या डोळ्यातून आणखी काही लोक तिची ते दुनिया बघतील असं देखील त्यांच्या भावना यावेळी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.